भगवंताला मागत असताना शिवदास माऊलीनं मागितलं नाही महाराज, मागितलं नाही. देवाने सांगितलं अरे माग, पण शिवदास माऊलीनं मागितलं नाही. अभंगाच्या पहिल्या चरणात मागणीचा सस्पेन्स ठेवला आणि शिवदास माऊली भगवंताला म्हणतात, देवा तुला द्यायचंय ना मला दे, पण किती दे. इतुके शब्द वापरला. अभंगाच्या सुरुवातीचा शब्द लई महत्वाचा आहे, कारण जोग महाराजाच्या संस्थेत विद्यार्थ्याला कीर्तन कशी शिकवली जातात महाराज. चिंतनासाठी निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या शब्दाचं परिपूर्ण चिंतन मांडल्याशिवाय तिथून कीर्तनकार घडत नाही. हे वैशिष्ट्य जोग महाराजाच्या संस्थेत. वा वा वा, यांच्यासाठी टाळ्या वाजवा. गबाळ्याचं काम नाही, कारण सध्या परमात्मा हा हो झाले हे नाही महाराज. मी नेहमी सांगतो, सध्या कीर्तनकार अभंग पाठ करणार गेल्यात महाराज. कविता अरे आकलत मध्ये घाला, 5,000 अभंगाचा गाथा दिलाय. अभंग पाठ करा की कवितेत काय इथं म्हणालाय, जिंदगी एक किराय का घर आहे, सगळ्याला माहित आहे. आणि इथं आलं की म्हणालाय आई माझी घरी लाता देवला आहे, आणि इथं म्हणाला आई माझी मायेचा सागर. सांगा बको दुकान स्टेज आहे, पण ही जागा संत साहित्य मांडण्याची जागा आहे. खबरदार जर या गादीहून संताच्या व्यतिरिक्त काही मांडाल तर कुठं फेडाल हे पाप शिवार. म्हणून अभंगाचा पहिला शब्द वापरला इतुके. आता मला सांगा, इतुके ह्या शब्दाचा अर्थ नक्की काय? इतुके म्हणजे नेमकं किती? किती माय लक्ष्मीच्या पुढे सामान ठेवल्यावर बसना काय? इतुके म्हणजे किती? इतुके या शब्दाचा अर्थ काढा येईल का मला? शब्द तर केवढा आहे इतुके ह्या शब्दाला लांबी, रुंदी, उंची, खोली काही आहे का? ही वाणी आहे संताची. शब्द तर म्हणायला आहे इतुके. शब्द केवढा? इतुके. शब्द इतुके, पण इतुके या शब्दाचा अर्थ काढता येत नाही महाराज. आणि माऊली म्हणतात, देवा मला दे, पण लक्षात ठेव किती? इतुक. देवाला सुद्धा प्रश्न पडला, इतुक इतुक समजावं तरी काय? शिवदास माऊलीला देवाने सांगितलं, शिवदास अरे गोड्यात घालून मागू नको, तुला नक्की काय पाहिजे हे सांग. इतुक 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 म्हणजे नेमकं समजाव काय हे तरी सांग. त्याला शिवदास माऊली म्हणतात, देवा मागूच का? एवढंच दे, तुझा विसर नसावा. पहिली मागणी आहे, देवा एवढंच दे, तुझा विसर नसावा. माय आता देवाला, दुर्गेश्वराला हेच मागा. देवा उद्या प्रसाद होणार आहे, जे 7 दिवसात तुझ्या नामाचा छंद लागलाय तेवढं मात्र उद्यापासून विसर पडू देऊ नको, एवढंच मागा. तुझा विसर नसावा. आणखी सांगू का? सगळं विसरलं तरी चालेल, पण त्याचं नाव विसरू नका. अहो देव विसरला तरी चालेल, पण नाव विसरता कामा नये. जेवढी किंमत देवाला नाही त्याच्यापेक्षा 1000 पटीने किंमत देवाच्या नावाला. आणि मी सांगू का, देवात ताकद नाही, देवाच्या नावात आहे. तुझ्या नामाचा महिमा तुझं देवा, तुझ्या नावाचा महिमा तुला सुद्धा कळाला नाही. हे नाव किती मोठा आहे हे देवाला सुद्धा कळणार नाही. म्हणून देव मोठा नाही, देवाचं नाव मोठं आहे. म्हणून आज त्या दुर्योधनाला, दुर्गेश्वराला हे सांगा, देवा उद्यापासून आम्हाला तुझा विसर होऊ देऊ नको. आणि एक लक्षात ठेवा, जर त्याचा जर आम्हाला विसर पडला हो, विसर पडल्यावर काय होतंय? विसर पडला म्हणून आता आपण नाना कष्ट रूप येऊन त्या
विसर पडल्यावर काय होतंय, नाना प्रकारच्या कष्टदायक योनीमध्ये जन्माला यावं लागतंय, मरावं लागतंय, जन्माला यावं लागतंय, मरावं लागतंय. कधी विसर पडल्यावर माऊली म्हणतात, देवा मला तुझा विसर पडू दे नको. माझी दुसरी मागणी आहे, संग साधूचा असावा. देवा माझी दुसरी मागणी आहे, संगती मात्र मला कुणाची असू दे, साधूची असू दे. जीवनामध्ये संगती महत्वाची आहे. आता सांगत बसना, माझ्याकडे 5 मिनिटं शिल्लक राहिल्यात. मग संगती महत्वाची आहे. माणसानं संगती करा. माणसाचं जीवन संगतीवर अवलंबून आहे. तरुण मंडळीला विनंती आहे, जीवनाचा उद्धार बी संगतीनं होतंय, जीवनाचा अधपतन बी संगतीनं होतंय. चांगलं बी संगतीनं होतंय, वंगळ बी संगतीनं होतंय. चांगलंही संगतीनं होतंय, वाईटही संगतीनं होतंय. काय बनायचं हे तुम्ही ठरवा, आणि ते बनण्यासाठी संगत कुणाची करावं लागते हे बी तुम्ही ठरवा. हे बी तुम्ही ठरवा. कुणाच्या संगतीत राहायचा हे ठरवा. पण संगतीला फार मोल आहे. चिन्नी वृक्षाखाली दुग्धपान केले, मोलकमती आले संगतीने. कस्तुरीचे पोते हिंगाने नाचले, मोलकमती आले संगतीने. कस्तुरी हिंगाने नाचविले. चिन्नीचं झाड आहे, खाली बसून दूध पिऊ लागलाय. लोक काय म्हणतील, हा आता उगाच लय बोलला. आता आजच महाशिवरात्र आहे, माझं गाव 300 किलोमीटर आहे. मी घरून आणला साबुदाणा डब्यात घाले, आणि मला वाटलं कुठं तर झाडाखाली बसून खावा. कुठेही झाड गवस नाही गेल्यानं येता येता पाटोद्याच्या पुढे एक बार लागलं. बार, बियर बार, बियर बार लागलं. मलाही वाटलं इथं झाड दिसाले, थांबा म्हणून गाडी लावलो, डब्बा काढलो, साबुदाणा खाल्लो, फराळ केलो. डब्बा झाकून ठेवल्यावर एक आलं. माझ्या गाडीवर नाव आहे माझं, शिवभक्ती परायण कैलास महाराज जामकर. कीर्तनकार हाव का म्हणलं, हाव की. कोण्या गावला चाल्या, मी म्हणलं दूरगावला चाला. कर्जतच्या पुढे का, कर्जतच्या पुढे. शोभतय का महाराज म्हणला, बार होईन जर तुम्ही कीर्तनाला चाला, मी काय पिलाव का. पण मोल संगत, संगत, संगत ध्यानात ठेवा. संगत महाराज सिद्धीचं झाड आहे, दूध पिऊ लागलाय. पण लोक म्हणतात नाही, त्यानं सिद्धीच पिऊ लागलाय. कशामुळं, संगतीमुळं. म्हणून तरुणांनो कुठा जागे व्हा. आपण कुणाच्या संगतीत राहतोय, थोडं आत्मचिंतन करा. आत्मचिंतन करा महाराज, त्याला मोल आहे. मौली म्हणतात, देवा मला कुणाची संगत दे, साधूची दे. कारण सगळ्याची संगत घडणं सोपं आहे, पण साधूची संगत फार दुर्लभ. साधू समागम तैसाची दुर्लभ, पार्वती वल्लभ थोडे जेणे. ज्याच्या संगतीने पार्वतीचा वल्लभ जोडला जाणार आहे, ती साधूची संगत फार. सगळ्याची संगत होईल, साधूची संगत सहज होत नाही महाराज. साधूच्या संगत घडायला सुद्धा अनंत जन्म बहु अवघड आहे. सगळ्यात अवघड कुणाची भेट असेल तर संतांची भेट आहे. आणि माऊली म्हणतात, मला सहवास कुणाचा दे, संगत कुणाची दे, साधूची दे. कारण पहिल्या मागणीला अनुसरून दुसरी मागणी आहे का, मी जर साधूच्या संगतीत गेलो तर मला तुझा विसर पडत नाही. आणि तुझा विसर न पडण्यासाठी मला संगती साधूची. साधूच्या संगतीत गेल्यावर माझा तुझा विसर पडत नाही, आणि तुझं नाव घेतल्यावर मला दुसऱ्या कोणाच्या संगतीत राहायची गरज नाही, साधूच्या संगतीत. पहिल्या मागणीला अनुसरून दुसरी मागणी मागितली, आणि लगेच शिवदास माऊली तिसरी मागणी मागतात, नको विषय काही. देवा माझी तिसरी मागणी आहे, माझ्या मनाला कोणताच विषय लागू देऊ नको. विषय किती आहे तो, 5 आहे. काल एका गावात विचारलो मी, असं कॉलेजचे पोरं बसले होते. मी म्हणलो विषय किती आहे. एक जण उठलं, 10वीचे सांगायचे का 12वीचे सांगायचे. मी म्हणलो इथं शाळेतले नाही, जीवाच्या मागे लागलेले. किती आहेत विषय, 5. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध, किती ते 5 विषय. आता प्रमाण दोन्ही संप्रदायात आहे. एक प्राणी एका विषयाच्या नादाला लागला, स्वतःचा प्राण गमवावा लागला. हे तर प्राणी 5ही विषयाच्या नादाला लागला, मरल की वाचल.
मरल की वाचल? एक प्राणी एका विषयाच्या नादाला लागला तर प्राण गमवावा लागला. हे तर प्राणी पाचवी विषयाच्या नादाला लागलाय, मरल की वाचल महाराज? मग मला सांगा, विषय चांगले आहेत का वाईट आहेत? विषय चांगले आहेत का वाईट आहेत? विषय वाईट म्हणून जमतय का? काना कशा पैकी रे? कानाचा विषय हा ऐकणे. मग विषय वाईट झाला तरी कान दे ना तर जमलं नसतं का? चष्मे अडकवा दिले काही काही नाही, कशा पाहिजे रे? हो, ऐकण्यासाठी दिले. एक लक्षात ठेवा, विषय वाईट नाही, विषयाच्या वापराचा अतिरेक वाईटाला कारण आहे. शिवाय